नमस्कार, मी राजेंद्र गुरवणे. आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवके. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी चालू आहे निवडणुकीची आणि उद्याच त्याचं मतदान आहे. पण या मतदानाच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात आपण एक मोठी बातमी विसरून गेलो की मराठी मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये कारण महाराष्ट्रातल्या निवडणुकीमुळे एक मोठी बातमी किंवा मोठी न्यूज ही चर्चेली गेली नाही किंवा त्याच्यावर डिस्कशन केलं गेलं नाही. कारण पूर्ण फोकस सगळ्या मीडियाचा, प्रिंट मीडियाचा, सोशल मीडियाचा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा हा पूर्ण निवडणुकीवर होता आणि त्याच्यामुळे आपण एक सगळ्यात मोठी बातमी मिस केली. ती म्हणजे 17 ऑफ नोव्हेंबरला DRDO ही इंडियाची जी डिफेन्स ऑर्गनायझेशन आहे तिने हायपरसोनिक मिसाईल टेस्टिंग केलं. ते सुद्धा सक्सेसफुली. हायपरसोनिक मिसाईल टेस्ट करण्याचं इंडिया हे 4th कंट्री झाली की USA, चायना, रशिया, त्याच्यानंतर इंडियाचं नाव आहे. इंडियाचं नाव हे त्या क्लबमध्ये जाऊन बसलेलं आहे. आणि या सुपरसोनिक मिसाईल टेस्ट करण्यासाठी अगर जपान, जर्मनी, इटली आणि इतर देश हे प्रयत्न करतात पण त्यांना अजून सक्सेस पण मिळालं नाही. पण आपण काल परवा 17 नोव्हेंबरला आपण सक्सेसफुली टेस्टेड द हायपरसोनिक मिसाईल. आपण हायपरसोनिक मिसाईल जे आपण टेस्ट केलं त्याचं स्पीड किती मॅक 5 म्हणजे आपण जो साऊंड आपला होता साऊंडचा स्पीड किती असतो. साऊंडचा स्पीड हा 1235 म्हणजे 1235 पर किलोमीटर असतो. त्याच्या 5 टाइम जादा म्हणजे साऊंडच्या 5 टाइम जादा हे मिसाईल टार्गेट करू शकतं. म्हणजे आपण चहा पित असेल तर एक घोट पिण्याच्या अगोदरच पाकिस्तानमध्ये जे कोणी टार्गेट असेल तर ते उद्ध्वस्त करू शकतं. मग एवढं त्या जे हायपर सोनिक मिसाईल आहे त्याचं स्पीड आहे. आता हायपरसोनिक मिसाईल हे आपल्या पहिल्यांदा बॅलिस्टिक मिसाईल पण आहे. बॅलिस्टिक मिसाईल डिफरंट टाईपचे आपल्याकडे बॅलिस्टिक मिसाईल आहे. पण बॅलिस्टिक मिसाईलपेक्षा हे हायपरसोनिक मिसाईल हे वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे पाकिस्तान तर काउंटर करू शकत नाही कारण पाकिस्तानकडे बॅलिस्टिक मिसाईल आहे पण हायपरसोनिक मिसाईल पाकिस्तानाकडे नाही. त्याचा तोड चायनाकडे असू शकतो. पण चायनाने कारण चायनाला जे हायपरसोनिक मिसाईल आहे तर ते किती डिस्टन्सचं आहे असं त्यांनी अजून तरी डिस्क्लोज केलं नाही. पण आपल्याकडे जे बॅलिस्टिक आपले जे हायपरसोनिक मिसाईल आहे ते अराउंड 5500 तक टार्गेट करू शकतो. म्हणजे आपण इथून जरी मिसाईल ते डागलं ते अराउंड ते युरोपमध्ये जाऊन पोहोचू शकते एवढं त्याचं रेंज आहे. आणि दुसरी खासियत म्हणजे अशी की हे जे मिसाईल आहे ते मिसाईल आपण डिप्लॉय शिप म्हणजे नेव्हीमध्ये पण ते वापरू शकतो. आपण लँडवरती म्हणजे मिलिटरीमध्ये पण वापरू शकतो, नेव्हीमध्ये पण वापरू शकतो. म्हणजे शिप जे वॉरियर शिप असतात त्याच्यावरती पण आपण डिप्लॉय करू शकतो. दुसरी गोष्ट जे जसं बॅलिस्टिक मिसाईल असतं की त्याला टार्गेट दिलं तर जाऊन ते बरोबर टार्गेटला करणार. पण हे बॅलिस्टिक मिसाईल टार्गेट बेस असतं. पण सुपरसोनिक मिसाईल कसं असतं त्याला जर टार्गेट जर इकडे तिकडे जरी त्यांनी आपण चेंज केली डायरेक्शन तर ते हे सुपरसोनिक मिसाईल ते आपलं स्वतःचं डायरेक्शन चेंज करते किंवा हाईट चेंज करून ते बरोबर टार्गेटला जाऊन हिट करतात. तर ही एक मोठी अचिव्हमेंट भारताने जी केली ते तिचं मराठी मीडियामध्ये काहीच डिस्कशन झालं नाही म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करतो. दोस्त असेच आपल्याला वेगवेगळे प्रश्न डिस्कशनला ऐकायचे असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.